हॅलो फ्रेंड्स, आजपासून नगर परिषद पेपरला सुरुवात झाली आहे आणि आज विद्यार्थी मित्रांनो जो झालेला पेपर आहे त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले ते आपण प्रश्न बघणार आहोत. त्यासोबत मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता याचं विद्यार्थी मित्रांनो ॲनालिसिस देखील करणार आहोत की कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारणार आहात. त्यामुळे ज्यांचा पेपर बाकी आहेत ना त्यांना विद्यार्थी मित्रांनो नक्कीच हेल्प होईल. सर्वप्रथम चॅनलवर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की डेली बेसिसवर जेवढे शिफ्ट आहे त्यांचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, डिफरेन्स क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? लक्षात घ्या, आपले जे सामान्य ज्ञानची जी आपण टेस्ट सिरीज तयार केली आहेत ना त्यातीलच हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता. उत्तर आहे डॉक्टर आंबेडकर. नेक्स्ट, स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं? महाबळेश्वर. हा देखील प्रश्न आपण सामान्य ज्ञानमध्ये कव्हर केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्या वाहिनी कोणत्या पंतप्रधानांच्या काळात विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यात आली? याचं उत्तर मे बी डॉक्टर मनमोहन सिंग असणार आहेत. आपल्याला जर उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा. नेक्स्ट, सुप्रीम कोर्टातील इतर न्यायाधीशांची संख्या किती असते? म्हणजे एक मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश किती असतात असा हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर असणार आहे 33 इतके विद्यार्थी मित्रांनो इतर न्यायाधीश असतात. त्यानंतर नेक्स्ट, जिल्हा दंडाधिकारी यांची कार्य किती असतात? असा देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता. आपल्याला प्रश्न आलेत, उत्तर जर माहीत असेल तर आपण उत्तर सांगतोय. ज्या प्रश्नांची उत्तर माहीत नाही त्या ठिकाणी फक्त प्रश्न आपण दिला आहेत. तर ज्या विद्यार्थी मित्रांनो उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करा की जिल्हा दंडाधिकारी यांची कार्य किती असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असं विचारण्यात आला होता, क्वेश्चन क्रमांक 6, 2022-23 GDP वित्तीय तूट किती आहेत? असा देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला होता. अर्थव्यवस्था टॉपिकमधील हा प्रश्न आहे किंवा करंट अफेअर्स देखील आपण म्हणू शकतात. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये सरकारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करता येत नाही? तो निरंकुश जो कलम आहेत ना त्यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला होता. ज्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचे उत्तर माहीत असेल त्यांनी खाली कमेंट करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण नगर परिषद भरती याकरिता सामान्य ज्ञान याकरिता जी क्वेश्चन बँक तयार केली आहेत, बरोबर, चालू घडामोडी आहेत, त्यासोबत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि पर्यावरण सांगायला आनंद होतोय. ज्या विद्यार्थी मित्रांनी घेतली त्यांना याचा खूप फायदा झाला आहे. 5000 प्लस प्रश्न आहेत, प्राईज आहे 249, परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 199ला भेटतील. लक्षात घ्या, 2 तासामध्ये कंप्लीट रिव्हिजन तुमची होऊन जाईल. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, तुम्हाला नक्की फायदा होईल. तर लक्षात घ्या, खूप सारे विद्यार्थी मित्रांनी मला काय म्हणता येईल की थँक्यू म्हणून मेसेज केले. तर अजून तुम्ही घेतलं नसेल तर लगेचच परचेस करा. त्यासोबत आता हा जो परीक्षेचा पॅटर्न आहे लक्षात घ्या, ज्या पद्धतीने तलाठीचा पॅटर्न होता ना सेम पद्धतीने हा पॅटर्न आहे. त्याच धर्तीवर आपण ज्या अति महत्त्वाचे PDF तयार केले आहेत, बरोबर, हे टॉपिक तुम्ही बघून घ्या. माहिती अधिकार आहेत, अधिनियम आहेत, पुस्तक लेखक आहेत, साहित्यिक टोपण नाव आहेत, म्हणी आहे, विरोधार्थी समनार्थी शब्द, तलाठी पेपर, त्यासोबत घटनादुरुस्ती, जीवनसत्व आधार, श्रीमंत व्यक्तींची यादी, नदी प्रणाली योजना, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, ह्या खूप महत्त्वाचे PDF आहे. ह्या देखील आपण परचेस करू शकतात. परचेस करण्यासाठी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने नगर परिषद कर निर्धारण सेवा पेपर 2 हे जर तुम्ही अजून घेतलं नसेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो परचेस करा. याची जी प्राईस आहे ती आहे 199, ऑफरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये जेवढेही टॉपिक दिले आहेत ना आपण त्यावर सर्व प्रश्न कव्हर केलेत आणि विद्यार्थी मित्रांना नक्की याचा फायदा झाला आहे. आपण व्हिडिओमध्ये पुढे देखील बघणार आहोत की प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांना हे पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर लगेचच व्हॉट्सअप करून द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारण्यात आला होता, भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2013 राज्यसभेत कधी मांडण्यात आले? हा एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर ई श्रम पोर्टल कधी सुरू करण्यात आले? हा देखील प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता, ज्योतिबा मंदिर कोणत्या शहराजवळ आहे? हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. याचे जे ऑप्शन होते त्यापैकी कोल्हापूर हे विद्यार्थी मित्रांनो बरोबर असू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2018मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हायपर टेन्शन व्यक्तींची संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो डिफिकल्ट क्वेश्चन आहे हा. आणि लक्षात घ्या, तुम्हाला पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे प्रश्न बरोबर आला तर 2 मार्क आणि चुकला तर 0.5 मार्क तुमचे निगेटिव्ह होतील. त्यामुळे ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत नाही ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू नका. नेक्स्ट आहे, महसूल आयुक्तांची नेमणूक कोण करते? असा प्रश्न होता. जे ऑप्शन होते त्यापैकी राज्य सरकार हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, LPG पॉलिसी तारीख विचारण्यात आली होती, म्हणजे महिना आणि वर्ष दिलं होतं, त्यापैकी जुलै 1991 हे उत्तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? जे विद्यार्थी रेग्युलरली आपले व्हिडिओ वॉच करतात त्यांना नक्की या प्रश्नाचं उत्तर आलं असेल. तर लक्षात घ्या, अहमदनगर हे राईट आन्सर आहे. आणि नव्याने तयार झाला जिल्हा कोणता? तर तो आहे पालघर. आणि किती क्रमांकाचा कमेंट करा. छावणी अधिनियम डॅडॅश अंतर्गत छावणी मंडळे संचलित केली जातात? राईट आन्सर आहे छावणी अधिनियम 2006. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन क्रमांक 16,
RTI प्रशासकाची नेमणूक कोणत्या कलमान्वये केली जाते? म्हणजे RTIवर देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात, लक्षात ठेवा. नेक्स्ट, महानगरपालिका कायदा 1949 नामनिर्देशित सदस्य करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. नेक्स्ट, निवडणूक आयोगात किती सदस्य असतात? असा प्रश्न होता. राईट आन्सर असणार आहे 3 सदस्य असतात. त्यानंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. राईट आन्सर आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. नेक्स्ट, इंडियन ट्रेड ओपननेस 1989मध्ये डॅश तर 2020पर्यंत किती वाढ? आता 1990-91पर्यंत यांनी या ठिकाणी संख्या दिली होती, तर 2020पर्यंत किती वाढ झाली असा हा प्रश्न होता. त्यानंतर नेक्स्ट आहे, नगरपालिकांच्या मतदार याद्या वितरण करण्याचे कलम कोणते? हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर पुढीचे अनेकवचन काय होईल असा प्रश्न होता. त्यासोबत स्पर्धा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली जातात? राईट आन्सर आहे आयर्लंड. हा प्रश्न ऑलरेडी आपली जी सामान्य ज्ञानची सिरीज आहे त्यामध्ये कव्हर केला आहे. इंडिया कॉम्पिटेटिव्ह रँकिंगमध्ये 11वे नंबरचे शहर कोणते? हा प्रश्न होता. याचं राईट आन्सर असणार आहेत नागपूर. त्यानंतर नेक्स्ट आहे, असंघटित कामगार कल्याणासाठी केंद्र सरकार किती राज्यांना मदत करते? हा एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला होता. आता आपण काय करणार आहोत, मराठी, इंग्लिश, संज्ञा, बुद्धिमत्ता कोणकोणते टॉपिक आपल्याला करायचे आहेत ना ते सगळे टॉपिक आपण बघणार आहोत. सुरुवातीला बघूयात मराठी टॉपिक. मराठी टॉपिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो उत्तरा विचारण्यात आला होता, ज्यावर 1 ते 2 क्वेश्चन विचारण्यात आले होते. त्यानंतर प्रयोगावर 1 क्वेश्चन होता. समासावर प्रश्न विचारला नाही, अलंकारवर देखील नाही आला. मराठी लेखक आणि साहित्यक यावर 1 प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर समानार्थी शब्द 1 प्रश्न आला होता. विरुद्धार्थी शब्द 1, शुद्ध शब्दावर प्रश्न नव्हता. वाक्यांचे प्रकार यावर 1 प्रश्न होता. मिश्र वगैरे किंवा होकारार्थी नकारार्थी यावर प्रश्न विचारण्यात आला नाही. त्यानंतर लिंग या टॉपिकवर 2 प्रश्न आले होते. वचनवर 1, काळ ओळखा 1, भाषेचा इतिहास यावर एकही टॉपिक विचारण्यात आला नाही. आता इंग्लिश ग्रामर बघूयात. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण पाणीपुरवठा स्वच्छता अभियांत्रिकी सेवा याकरिता जर फॉर्म भरला असेल तर पेपर 2 करिता आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहे. 14,000 प्लस प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईज आहे 499, परंतु ऑफरमध्ये तुम्हाला 399मध्ये भेटून जाईल. त्यासोबत नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याकरिता 15,000 क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईज आहे 599, परंतु ऑफरमध्ये तुम्हाला 499मध्ये भेटेल. त्यासोबत नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखासेवा पेपर 2 याकरिता देखील मटेरियल आहेत. 1400 प्लस प्रश्न आहेत. जेवढे टॉपिक दिलेत ते सगळे टॉपिक आपण कव्हर केले आहेत. 1400 प्लस प्रश्न आहेत. ऑफरमध्ये तुम्हाला 149मध्ये भेटून जाईल. त्यासोबत नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा याकरिता विद्यार्थी मित्रांनो 1200 प्लस प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 149. ही देखील मटेरियल आपण नक्कीच परचेस करू शकता. त्यासोबत विद्युत अभियंता याकरिता 20 टेक्निकल टेस्ट आहेत, प्रत्येकी 40 प्रश्न. हे देखील आपण 99 रुपीजमध्ये परचेस करू शकता. याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर आता इंग्लिश ग्रामरवर बघूयात कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले. पॅराग्राफवर 2 प्रश्न होते. सिनोनिम्सवर 1, अँटोनिम्सवर 1, म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी यावर 1 प्रश्न विचारण्यात आला होता. वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर 1 प्रश्न होता. इडियम्सवर 1 होता. करेक्ट स्पेलिंग 1, इनकरेक्ट स्पेलिंग यावर 1 प्रश्न होता. त्यानंतर चेंज दी व्हॉइस यावर 1 प्रश्न आला होता. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच 1 प्रश्न होता. पॅराजंबल 1, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसवर 1 प्रश्न होता. आर्टिकलवर देखील प्रश्न विचारण्यात आला होता. या पद्धतीने इंग्लिश ग्रामर होतं. त्यानंतर सामान्य ज्ञान यामध्ये इतिहास टॉपिक कव्हर केला होता. भूगोल होता. अर्थव्यवस्था होता. त्यानंतर राज्यव्यवस्था, चालू घडामोडी आणि पर्यावरण. आपण जी सामान्य ज्ञानची सिरीज चालू केली म्हणजे टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत ना क्वेश्चन बँक, त्यानुसारच हे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता यामध्ये लक्षात ठेवा सांकेतिक भाषेवर प्रश्न होता. संख्यामाला, काळ व काम, पदावली यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होते. आउट ऑफ घेऊ शकतात इतके सोपे प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तामध्ये विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आले होते. आता कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पेपर 2 यावर कोणकोणते प्रश्न आलेत आपण बघूयात. महाराष्ट्राचा भूगोल यावर विद्यार्थी मित्रांनो 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते. मानवी वसाहत, आदिवासी वसाहत जिल्हा यावर प्रश्न होता. पर्यटन व प्रश्न नव्हता. महाराष्ट्राचा इतिहास यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आला होता. बाळ गंगाधर टिळक यांचा जो लेख आहे यावर देखील प्रश्न आला होता. भारतीय राज्यघटना यावर 4 ते 5 क्वेश्चन होते. DPSP-SC राज्यपाल प्रेसिडेंट यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर राजकीय यंत्रणा यावर 1 प्रश्न होता. जिल्हा प्रशासन, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यावर प्रश्न आला होता. निवडणूक प्रक्रिया यावर 2 प्रश्न होते. प्रशासकीय कायदा यावर प्रश्न मित्रांनो विचारण्यात आला होता. त्यानंतर कामगार कल्याण यावर 1 प्रश्न होता. त्यानंतर माहितीचा अधिकार 2005 यावर 1 प्रश्न आला होता.
त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम यावर देखील एक प्रश्न होता. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 यावर 2 क्वेश्चन आले होते. संगणक व माहिती तंत्रज्ञान यावर एक प्रश्न होता. त्यानंतर आर्थिक सुधारणा आणि कायदे 2 क्वेश्चन होते. सार्वजनिक वित्त व्यवस्थेवर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते. तर लक्षात घ्या, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, नगर परिषद भरती पेपर 1 यावर 5,000 प्लस प्रश्न आहेत. 199 रुपीजमध्ये तुम्हाला ऑफरमध्ये भेटून जाईल, घेऊन टाका. परीक्षा अतिमहत्त्वाच्या PDF ह्या देखील 99 रुपयामध्ये आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारण्यात येत आहेत त्याच पद्धतीने आपण या PDF डिझाईन केल्या आहेत. त्यासोबत पेपर 2 आहे, कर निर्धारण सेवा पेपर 2, स्थापत्य अभियांत्रिकी देखील आहे, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पेपर 2, लेखापरीक्षण लेखा सेवा पेपर 2 हे देखील आहे. संगणक अभियंता यावर मटेरियल आहे. विद्युत अभियंता यावर देखील मटेरियल आहे. स्थापत्य अभियंता यावर 40 टेक्निकल टेस्ट आहेत, ह्या देखील घेऊ शकतात. चालू घडामोडी यावर 2500 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन दिले आहेत, हे देखील आपण परचेस करू शकता. त्यासोबत मराठी व्याकरण क्वेश्चन बँक आहे, प्राईज आहे 129. इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे, प्राईज आहे 129. यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही 9356552560 यावर व्हॉट्सअप करा. आजची व्हिडिओची PDF देखील तुम्हाला भेटून जाईल. PDF पाहिजे असेल तरी तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप करून द्या. काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की रोज ज्याही शिफ्ट होणार आहे त्यांचं ॲनालिसिस आपण याच पद्धतीने घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.